नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सगळ्यात मोठा निर्णय झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। आता या निर्णयानंतर वादंग होण्याची शक्यता आहे। 2 तास कॅबिनेटची बैठक चालली आहे। कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊन बाबत चर्चा झाली आहे। लॉकडाऊन सरसकट उठवला जाणार नाही। रुग्णसंख्या किती आहे याचा विचार करून जिल्हा किंवा शहराबाबत निर्णय घेतला जाईल। टास्क फोर्सशी बोलून निर्णय घेतला जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कॅबिनेट बैठकीनंतर दिली आहे। कॅबिनेटच्या बैठकीत लसीकरणाबाबत चर्चा झाली आहे। 45 वर्ष आणि पुढच्या वयोगटातल्या ज्यांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांना लसीकरणात प्राधान्य दिलं जावं। तसंच ज्या शहरात किंवा जिल्ह्यात 2 ते 5% लसीकरण झालेलं आहे त्यांना प्राधान्याने लस पुरवली जाणार आहे असा विचार पुढे आलेला आहे आणि केंद्राकडे लस उपलब्धतेबाबत मागणी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही व्यतिरिक्तही केंद्राने इतर लसींना मान्यता दिलेली आहे। या व्यतिरिक्तच्या लसींनाही परवानगी मिळावी जेणेकरून लस अधिक प्रमाणात उपलब्ध होईल अशी विनंती केंद्राला करणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले। कॅबिनेटच्या आजच्या बैठकीकडे सगळ्यांचेच डोळे लागले होते। पदोन्नती आरक्षणाच्या अध्यादेशाबाबत सविस्तर माहिती समोर आलेली आहे, तर समन्वय समितीसमोर पदोन्नती आरक्षणाविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती बैठकीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तोक्ते या चक्रीवादळाने ग्रस्त असलेल्यांना 252 कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी 72 कोटींचं नुकसान झालंय असा अहवाल दिला असला तरी अतिरिक्त मदत राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून पैसे देऊन केली असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत। पण मोदी गुजरातला भरीव मदत करतात, ओडिशात जाऊन येतात, तसं महाराष्ट्राकडे त्यांनी लक्ष द्यावं असं म्हणायलाही वडेट्टीवार विसरलेले नाहीये। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे। या भेटीत मराठा आरक्षणावरून मराठा समाज अस्वस्थ आहे अशी माहिती त्यांनी पवारांना सांगितली आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय। तर खासदार संभाजीराजे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि विरोधी पक्षनेत्यांच्याही भेटीला ते जाणार आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं असं मत संभाजीराजे यांनी मांडलंय। आरक्षणासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र यावं अशी इच्छा संभाजीराजेंनी बोलून दाखवली आहे। आरक्षणासाठी सर्वांच्या भेटी घेतोय आणि म्हणूनच राज ठाकरेंची भेट घेतल्याचं संभाजीराजे म्हणाले। मराठा आरक्षणासाठी राज ठाकरेंची भेट त्यांनी घेतली। मराठा आरक्षणावरून नेते पुन्हा आक्रमक होताना दिसतायत। खासदार संभाजीराजे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भाष्य केलंय। संभाजीराजेंनी नेतृत्व करावं, संभाजीराजेंच्या आम्ही मागे आहोत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय। पदोन्नती द्यायची असेल तर सरसकट मराठा ओबीसी खुल्या वर्गातील सर्वांना द्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिलेला आहे। नाना पटोले यांच्यात हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडून दाखवा असंही ते म्हणाले। 10वीच्या विद्यार्थी आणि पालकांकरता महत्त्वाची बातमी आहे। 10वीचा निकाल लवकरच वेबसाईटवर टाकला जाणार आहे। 10वी-12वी निकालाच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे। तर 12वी निकाल प्रक्रियेबाबत पुन्हा चर्चा होईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। गेल्या 2 दिवसांपासून देशातील फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइट्स बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। सरकारने घालून दिलेल्या नियमांचं पालन न केल्यानं त्यांना 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती। त्याचा कालावधी 26 मे रोजी समाप्त झालाय। मात्र ट्विटरनं आता आयटी मंत्रालयाला नवीन मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी आणखी 1 महिन्यांची मुदत मागितली आहे। आता बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपुरात मॉन्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे। पंढरपूर शहर आणि परिसरात धुवाधार पाऊस झालाय, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे हाय टेन्शन टॉवरवरील तारा तुटून नुकसान झालेलं आहे। वाशिममध्ये पावसाच्या सरी कोसळल्यात। मे महिन्यातल्या पावसाने अनेकांची त्रेधा तिरपट उडाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खेडी या गावामध्ये तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार 2 तास पडलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। केळी बागेला या वादळी वाऱ्यामुळे जोरदार फटका बसला आहे।
सकाळपासूनच अकोल्यात ढगाळ वातावरण पसरलं होतं। हवेत गारवा निर्माण झाला होता। त्यातच दुपारी 4 वाजता दरम्यान पावसाने अचानक जोरदार हजेरी लावल्याने वातावरण आता गार झालेलं आहे। सध्या शेती मशागतीचं काम सुरू आहे आणि त्यात तापत्या उन्हात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बरोबरच शहरी भागातील नागरिकांना पावसाच्या गारव्यामुळे दिलासा मिळाल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळालं। दिवसभरात राज्यात 34,370 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत, तर 21,273 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 425 कोरोना बाधितांचा मृत्यू देखील झाला। धारावीने पुन्हा एकदा करून दाखवलेला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत धारावीतील रुग्णसंख्या कमी झाली आहे, म्हणजे दिवसभरात कोरोनाच्या फक्त 4 नव्या रुग्णांची इथे नोंद झाली आहे। आयसीएमआरने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। आता 2 वेगवेगळ्या लसी घेतल्या तरी चालणार आहेत, म्हणजे कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर उपलब्धतेनुसार दुसरा डोस जर का कोवॅक्सिनचा कोणी घेतलेला असेल तरी चालणार आहे। डॉक्टर वी के पॉल यांनी ही माहिती दिली आहे। एका डोसनंतर अँटीबॉडी वाढतात, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले। कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत करण्यात आलेला आहे। त्यात 14 बालरोग तज्ज्ञांचा समावेश आहे। डॉक्टर सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उपचार पद्धतीबाबत या टास्क फोर्सकडून चर्चा होईल आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे। सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या ही वाढतच चालली आहे। दररोज 1200 ते 1300 पर्यंत रुग्ण वाढत आहेत, तर मृत्यूचा दर 30 ते 45च्या दरम्यान आहे। त्यामुळे आणखी 15 दिवस हा लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये व्यापारी, दुकानदार यांच्यावर निर्बंध पुन्हा एकदा लावण्यात येणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे। लॉकडाऊनमुळे इथे रुग्णसंख्या कमी होण्यासाठी मोठी मदत झाली आहे। त्यामुळे कमी झालेली रुग्णसंख्या पाहता 1 तारखेनंतर निर्बंध शिथिल होतील अशी अपेक्षा इथल्या जनतेला आहे। पुण्यातील कोरोनाची साथ आता बऱ्यापैकी आटोक्यात आल्यानं आता तरी लॉकडाऊन उठवावं अशी मागणी छोटे दुकानदार करू लागलेत, तर सामान्य पुणेकरांनी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवण्यास हरकत नाही, पण नियम हे पाळले गेले तरच हे शक्य होणार। उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली असून एरवी 1 बेड मिळणं मुश्किल असणाऱ्या जिल्ह्यात आता 3000 साधे बेड्स शिल्लक असून 350 इतके ऑक्सिजन बेड्स शिल्लक असल्याचं चित्र आहे। मे महिन्याच्या सुरुवातीला दररोज 700 कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते। ही रुग्णसंख्या आता घटली असून हाच रुग्णसंख्येचा आकडा 300 ते 400 रुग्णांवर येऊन पोहोचला। बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी 31 मे पर्यंत कडक लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच आस्थापनं, दुकाने बंद ठेवण्यात आलेत। रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसुली आणि टेस्ट देखील केले जात आहेत। बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होते, यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। हा आनंद अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये पाहायला मिळाला। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तालुक्यात दिवसाकाठी 250हून अधिक रुग्ण आढळत होते, मात्र ती संख्या आता 50हून कमी झाली आहे। म्हणून महिला डॉक्टरांनी थेट पीपीई किटवरच गाण्याच्या तालावर डान्स करून आनंद लुटला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांना मोठं यश आलंय। वर्ध्यात एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचं उत्पादन सुरू झालेलं आहे। जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीकडून इंजेक्शनचं उत्पादन करण्यात येत आहे। म्युकरमायकोसिस वरील उपचारासाठी हे इंजेक्शन आवश्यक आहे। आतापर्यंत भारतात एकच कंपनी उत्पादन करत होती, तर सोमवारपासून एम्फोटेरेसिन बी च्या वितरणाला सुरुवात होणार आहे। भारतात लसीकरण मोहीम वेगानं सुरू आहे। 20 कोटींपेक्षाही जास्त लोकांनी लस घेतली आहे। 4.5 कोटी म्हणजे 4,50,00,000 नागरिकांनी लसीचा दोन्ही डोस घेतलेले आहेत। 45 वयोगटावरील 34% तर 60 वयोगटावरील 42% नागरिकांनी लस घेतली आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 1.77 कोटी लस मात्र उपलब्ध असून त्यांना पुढील 3 दिवसात आणखी 1 लाख लशी देण्यात येणार आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलेलं आहे। राज्यांसाठी मोफत आणि थेट लस खरेदी या मार्गाने 22 कोटी लस मात्र उपलब्ध आहेत। या लशींची एकूण संख्या 22,59,880 इतकी आहे।
अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने दावा केलेला आहे की त्यांची लस भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरस विरुद्ध प्रभावी आहे। दरम्यान कंपनीने लस साठवण्याबाबतही चर्चा केली आहे। जुलै ते ऑक्टोबर दरम्यान भारताला 5 कोटी डोस देण्यास फायझर तयार आहे। फायझर फार्मा कंपनी देशात फास्ट ट्रॅक मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करते आहे। तर ही लस 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते। दरम्यान फायझर आणि भारत सरकार यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे। कोरोनानंतर आता राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढू लागला आहे। अमरावती जिल्ह्यात या आजाराचे आतापर्यंत 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळलेत। म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या टेस्टचे दर अतिशय महागडे आहेत, त्यामुळे रुग्णांची लूट होऊ नये म्हणून अमरावती जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी केल्या जाणाऱ्या विविध टेस्टचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेले आहेत आणि या दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्यास डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। बारामती तालुका पोलिसांनी रेमडेसिवीर औषध बनवून विकणाऱ्या टोळीला 17 एप्रिलला अटक केली होती। यात पोलिसांनी 4 बेड्या ठोकल्या होत्या। या प्रकरणी आता एका डॉक्टरला देखील पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। होम आयसोलेशनचा निर्णय हा व्यवहार्य नाही, या विषयावर चर्चा करायला पाहिजे। सरकारची यामागील वैज्ञानिक भूमिका काय आहे हे सांगावं, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। फक्त मुंबईला लसीचे ग्लोबल टेंडर काढायला परवानगी दिली आहे, मात्र सर्वांना न्याय समान पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। आणि असं म्हणत पुणे, नागपूर, नाशिकला देखील ग्लोबल टेंडरची परवानगी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली। राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुणे मनपाला 10 व्हेंटिलेटर्स आणि 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भेट दिलेले आहेत। शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे ही सर्व वैद्यकीय उपकरणं सुपूर्द केली आहेत। पिंपरी चिंचवडला देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून 5 व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दिले जाणार आहेत। स्वखर्चातून ही मदत करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते रवींद्र नेर्लेकर यांनी दिली। यंदाही आषाढी वारीवर कोरोनाचं संकट आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी म्हणजे 28 मेला वारी संदर्भात दुपारी पहिली बैठक होणार आहे। राज्यभरातल्या लाखो वारकऱ्यांचं या बैठकीकडे लक्ष लागलंय। जालन्यातील भाजप युवा मोर्चा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या प्रकरणी शिवराज नारियलवाले यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे। तोडफोडीत सहभागी नसताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलिसांकडून समाजाची बदनामी केली, व्हिडिओ शूट करत असताना पोलिसांनी राग काढल्याचा आरोप शिवराज नारियलवाले केला। आता बातमी आहे नाशिकमधून। अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ता जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न आंदोलन केलंय। त्यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। आंदोलन करणाऱ्या जितेंद्र भावेंसह 4 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ही माहिती दिली। सकारात्मक बातमी आता पुण्यातून येते आहे। पुणे महानगरपालिकेच्या उपक्रमाची ही बातमी आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्यानं आता पुणे महानगरपालिकेनं मोठ्या प्रमाणावर मिळालेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांचा वापर लायब्ररीच्या स्वरूपात करणार असल्याचं जाहीर केलंय। ज्या रुग्णांना घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासते अशांसाठी काही अटी आणि शर्ती निश्चित करून विनामूल्य वापरण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेटर्स दिले जाणार आहेत आणि त्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन, रुग्णांची पत्त्यासह पूर्ण माहिती आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून झाल्यानंतर पुन्हा उत्तम स्थितीत परत करण्यासाठीचं हमीपत्र देखील घेतलं जाणार आहे। लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानं मजुरांचे होणारे हाल थांबवण्यासाठी वऱ्हाड सामाजिक संस्थेनं पुढाकार घेतलाय। संस्थेकडून मजुरांना भोजन देण्याची सोय करण्यात आली आहे। महादेव खोरी परिसरात रोज गरजूंसाठी जेवण तयार केलं जात आहे। त्यानंतर शहरातील स्लम एरियात गरजूंपर्यंत अन्न पोहोचवलं देखील जात आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील सर्वात मोठ्या मोफत लसीकरण मोहिमेची घोषणा केली आहे। या मोहिमेअंतर्गत 13 लाख जणांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे। रिलायन्स आपल्या कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना ही लस देणार आहे। 880 शहरांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। आपल्या स्वतः आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे। देशभरातून सर्वपक्षीय नेत्यांनी राजकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या घरी नातीचंही आगमन झालेलं आहे, त्यामुळे आज गडकरी यांच्या घरी आनंदी आनंद होता आणि हाच बर्थडे त्यांनी सेलिब्रेशनचा व्हिडिओ स्वतः नितीन गडकरींनी शेअर केला। खाद्यतेलांच्या किमतींमध्ये 11 वर्षांतील उच्चांकी वाढ नोंदवली गेलेली आहे। भारत खाद्यतेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण नसल्याने शेंगदाणा, वनस्पती, सोया, सूर्यफूल, पाम तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। कोरोना काळात आयातीत घट झाल्याचाही हा परिणाम असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। इंधनाच्या किमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे। मुंबईतील काही भागात पेट्रोलनं 100 गाठली आहे, तर काही भागात पेट्रोल 99.94 पैसे लिटर मिळत आहे, तर डिझेल हे 91 रुपये 87 पैशांवर जाऊन पोहोचलाय। अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं आता महाविद्यालयांना 8 भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे। 2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह हिंदी, बंगाली, त्याचप्रमाणे तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या 8 स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे। या निर्णयामुळे ग्रामीण तसंच आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे। अभिनेता संजय दत्तला मुंबईचा गोल्डन व्हिसा मिळालेला आहे। संजय दत्तने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत याची माहिती दिली आहे, ज्यावर त्याची मुलगी त्रिशाला दत्तनेही कमेंट केली आणि या गोल्डन व्हिसामुळे संजय दत्त 10 वर्ष दुबईमध्ये राहू शकणार आहे। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।